आज 22 एप्रिल 2025 रोजी श्रीनगर जवळील पहलगाम येथे पर्यटकांवरती आतंकवादी हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात अनेक पर्यटक मृत्युमुखी पडले असून काही जखमी झाले आहेत। या मृतांमध्ये 2 विदेशी नागरिकांचा आणि 2 स्थानिक लोकांचा समावेश आहे, अशी माहिती एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी एका प्रसिद्ध गवताळ प्रदेशात घुसले आणि त्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला। या हल्ल्यात 26 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत। दरम्यान जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। दरम्यान या हल्ल्याची जबाबदारी द रेझिस्टन्स फ्रंट म्हणजेच TRF या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे, जी पाकिस्तान स्थित लष्कर-ए-तैयबाची एक शाखा मानली जाते। या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने श्रीनगरला धाव घेतली आणि तेथे उच्चस्तरीय सुरक्षा अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे आणि दोषींना कठोर शिक्षा देण्याचं आश्वासन देखील दिलं आहे। या दुःखद घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। तर याविषयी अधिक माहिती मिळताच आम्ही तुमच्यापर्यंत ती नक्की पोहोचवू।